वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा टाकळी भान। यात्रेसाठी कडक पोलीस बंदोबस्त, टवाळखोरांना पोलिसांचा इशारा। टाकळी भान येथील श्री शंभू महादेव यात्रोत्सवानिमित्त पोलीस प्रशासन सज्ज झाले असून यात्रेत धुडबूस घालणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी दिला आहे। सोमवार दिनांक 20 व मंगळवार दिनांक 21 रोजी श्री शंभू महादेवाची यात्रा संपन्न होणार आहे। ही यात्रा शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे। यात्रा कमिटीनेही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे। यात्रेला गालबोट लावणाऱ्या व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना आळा घालण्यात येईल असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक धनवडे यांनी दिला। या बैठकीस यात्रा कमिटी सदस्य, शंभू महादेव भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेद बातमीचासाठी दिलीप लोखंडे, श्रीरामपूर। खास करून आम्ही पोलीसच्या दृष्टीने ह्या गोष्टीवर जास्त प्रत्येक ही निमित्त आहे तुमचं गावातली परिस्थिती तुम्हाला पण माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे, त्याच्यावर फोकस करणं पण गरजेचं आहे आणि ते कमी करणं गरजेचं आहे। गुन्हेगारी छोटंसं गाव आहे, सुईच्या टप्पा एवढं या गोष्टीवर परंतु आपण मोठा आपणच काही मोठे आहोत, आपल्याकडंच काय सर्व काही चाललं आहे, आपण सर्व काय करतो आणि शेजारी बाजारी याच्याकडून ते सर्व काही दुश्मनी वेगळे द्यावे एवढे वाढलेले आहे। शांत समाधानी सुखी गाव आहे तसं, शेतीवर आधारित सर्व उद्योग आहेत, परंतु अलीकडे ते वाळू गुरु या दोन गोष्टीवर जास्त फोकस आणि ठराविक काही लोक गुन्हेगारी क्षेत्रातली यामध्ये उतरलेले आहेत। आपल्याकडे सोन्याची खाण असते, खाणे असते, पाणीपुऱ्या वाढल्या ते वाळू आणि मुलगावर गुन्हेगारी एवढी डोकावलेली आहे। त्याची सामान्याने याला घाबरायचं नाही, त्याला प्रतिसाद तुम्ही कायदे गुरु कायदे पाळणार तुम्ही आज सामान्य आहे लक्षात ठेवा। प्रत्येक वेळी तुम्हीच लाईनीमध्ये उभारणार आहे, पोलिसांची रांग असू द्या, ट्रॅफिकची रांग असू द्या, जेलची असू द्या, प्रत्येक तुम्ही सहन करता, तुम्ही सहन करू नका। जे गलती गोष्टीला तुम्ही कुठे आळा गुंडांना गुंडगिरीला आळा घालायचं, त्यांच्या गुन्ह्यांना पहिला तुम्ही वाईट स्थितीत वाढू नका, म्हणजे कुणाला नाही मिळायची पण माझे वडील तुम्ही पोलीस होते, पण वेळात वेळ काढून त्यांनी मला पाठवलं, तुम्ही शकता असं काय नाही। एखाद्या गरीबाचा मुलगा सुद्धा